अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगते की ॲक्च्युली माझी तब्येत थोडीशी ठीक नाहीये, माझा आवाज जो आहे तो क्लिअरली येत नाहीये। त्यामुळे जर काही गोष्टी तुम्हाला समजल्या नाही, कळायला नाही तर त्या कमेंट्समधून नक्कीच विचारा। तुमच्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तर मी कमेंट्समधून देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। भक्तांनो, आज पाडवा आहे, अत्यंत महत्त्वाचा दिवस। खरं तर आजचा जो दिवस आहे तो पती आणि पत्नीसाठी विशेष महत्त्वाचा आहे। प्रत्येक घरोघरी अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रभर आज जो पाडवा आहे दिवाळीचा, हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। बघा, पत्नी या दिवशी आपल्या पतीचं औक्षण करत असते। पतीच्या यशासाठी, त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यश प्राप्त होण्यासाठी, त्याची प्रगती होण्यासाठी विशेष असे काही उपाय आणि सेवा करत असते। खरं तर आज करायचे बरेचसे उपाय मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजचा एक विशेष महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। आज सायंकाळी लक्ष्मी प्राप्तीची ज्याला आपण वेळ म्हणतो, लक्ष्मी येण्याचा जो टायमिंग असतो 6:30 ते 9च्या दरम्यान तुम्हाला तुमच्या पतीसाठी असा एक दिवा लावायचा आहे। ह्या एका दिव्याने तुमच्या पतीचं भाग्य उजळेल। बघा, जसं आपण पितृ पक्ष चालू असतो तेव्हा आपण दीपदान करतो, किंवा शनिवार असो तेव्हा आपण पितरांच्या नावाने दिवा लावतो, किंवा भाऊबीज असते त्या दिवशी भावासाठी दिवा लावतो। प्रत्येक विशिष्ट सण असतील, विशिष्ट गोष्टी असतील, तेव्हा त्या विशिष्ट गोष्टी असतात तेव्हा त्या नावाने किंवा त्या व्यक्तींसाठी आपण दीपदान करत असतो। तसं आज जो पाडवा आहे तर या पाडव्याच्या दिवशी आपल्याला आपल्या पतीसाठी दीपदान करायचं आहे। हे जे दीपदान आहे ते पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आहे, पतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे। त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यशप्राप्ती व्हावी, त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची प्रगती व्हावी। जे काही विघ्न आहेत हे विघ्न टळून, संकट कुठेतरी लांब जाऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला दिवस रात्र आपण ज्याला म्हणतो की यश मिळावं। तर हे यश मिळण्यासाठी, प्रगती होण्यासाठी तुम्हाला पतीसाठी, पतीच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी असा एक दिवा या जागी लावायचा आहे, ज्या जागी लावल्याने पतीचं भाग्य उजळेल, पतीच्या ज्या काही अडलेल्या इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होतील, सगळं त्याच्या मनासारखं घडेल, विघ्न टळेल, दारिद्र्य संपेल आणि त्याच्या आयुष्यामध्ये त्याला जे जे हवं ते सर्वच काही मिळेल। आता कुठल्या पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे हे सगळं काही ऐकण्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला सायंकाळी हा जो दिवा आहे तो लावायचा आहे 6:30 नंतर ते 9:30च्या आतमध्ये। तुम्ही कधीही हा उपाय केला तरीही चालेल। यासाठी तुम्हाला एक कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे। बघा, आजच्या दिवशी मातीची पंटी किंवा उपाय करण्यासाठी मी तुम्हाला सांगते, मातीची पंटी किंवा पितळेचा दिवा असं काहीच नाही घ्यायचं। आज कणकेचाच दिवा घ्यायचा आहे, कारण आज बलिपतीप्रदा आहे। जो दिवस कणकेचे दिवे लावण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आजच्या दिवशी कणकेचे दिवे असतील, धनधान्य असेल, या सर्वच गोष्टींची पूजा आमच्याकडे केली जाते। प्रत्येक घरोघरी कणकेचेच दिवे लावले जातात, त्यामुळे उपायासाठीही तुम्हाला कणकेचाच दिवा घ्यायचा आहे। यासाठी तुम्हाला थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि हे मिक्स करून यामध्ये पाणी घालून तुम्हाला याचा एक दिवा बनवून घ्यायचा आहे। ठीक आहे, दिवा बनवून झाला की हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या अंगणामध्ये जिथे तुळस माता आहे या तुळशी मातेच्या समोर तुम्हाला लावायचा आहे। दिवा तयार करून झाला की त्यानंतर तुळशी मातेच्या समोर एक आसन टाकून बसायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कच्चं दूध घ्यायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे मिक्स करून तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना तुमच्या पतीसाठी, पतीचं भाग्य उजळण्यासाठी तुळशी मातेला तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे। हे सर्व करून झालं की त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे। ठीक आहे, कुठलीही प्लेट घ्या जी तुमच्याकडे असेल, तांब्याची, पितळेची, चांदीची, जी कुठली प्लेट असेल ती स्वच्छ असावी। आता या प्लेटमध्ये काही गोष्टी सांगते, या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत। जी प्लेट तुम्ही घेतलेली आहे तर या प्लेटमध्ये तुम्हाला मूठभर तांदूळ ठेवायचे। ठीक आहे, मूठभर तांदूळ तुम्ही ठेवले की यामध्ये तुम्हाला 2 अख्खे लवंग ठेवायचे। मूठभर तांदूळ, 2 अख्खे लवंग, त्यानंतर तुम्हाला थोडेसे धने ठेवायचे, 21 चण्यांची डाळ तुम्हाला ठेवायची आहे आणि थोडेसे गहू ठेवायचे। ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत आणि या प्लेटवरती ठेवलेलं हे जे धान्य आहे या धान्याच्या वरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे।
जो दिवा तुम्ही कणकेचा बनवून घेतलेला आहे तो कणकेचा दिवा तुम्हाला याच्यावरती ठेवून द्यायचा आहे. दिव्यामध्ये तेल किंवा तूप घालायचं आहे. एक चांगली सुंदर 2 वातींची मिळून बनवलेली एक वात घालायची आहे. त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला 5 काळी मिरी टाकायचे. ठीक आहे, दिव्याचं जे तेल आहे या तेलामध्ये तुम्हाला 5 काळी मिरी टाकायचे. प्रत्येक वेळी काळी मिरी टाकत असताना एक एक टाकायचं आहे. एक एक टाकत असताना तुमच्या पतीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. पतीच्या भविष्यासाठी, त्याच्या यशासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. हे करून झालं की त्यानंतर 2 कापराच्या वड्या तुम्हाला या दिव्यात घालायच्या. काळी मिरी घालून झाले त्या तेलामध्ये की 2 कापराच्या वड्या घालायच्या. एवढं करून झालं की त्यानंतर दोनही हात जोडून तुळशी मातेसमोर पतीची भरभराट व्हावी, पतीच्या आयुष्यात असलेली जी संकट आहेत ती संकट निघून जावी, संकट टळून जावी, विघ्न दूर व्हावी आणि त्याच्या जे कामामध्ये अपयश येत आहे ते अपयश कुठेतरी संपून जावं आणि ते अपयश संपून प्रत्येक क्षेत्रात त्याला यश मिळावं अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर हे सर्व करून झालं की त्यानंतर 4 कापराच्या वड्या घ्यायच्या. ठीक आहे, 4 कापराच्या वड्या घेऊन त्या जो तुम्ही दिवा लावलेला आहे त्या दिव्याच्या 4 कोपऱ्यांना तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे. आता समजा ही तुळस माता आहे, तुळशी मातेच्या समोर हा दिवा लावलेला आहे, तर इथे एक, इथे एक, इथे एक आणि इथे त्या दिव्याच्या 4ही कोपऱ्यांना तुम्हाला 4 कापराच्या वड्या लावायच्या आहेत आणि 4ही कापराच्या वड्या ज्या आहेत त्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत. त्या पेटत असेपर्यंत तुम्हाला तुमच्या पतीच्या भविष्यासाठी सतत प्रार्थना करतच राहायची आहे. जेव्हा त्या वड्या विझतील, जेव्हा त्या वड्या विझून शांत होतील तर त्यानंतर तुम्ही तुमची जी काही कामं असतील ती करू शकता. आता हा जो दिवा आहे हा दिवा तुम्ही रात्रभर प्रज्वलित ठेवला तरीही चालेल. आता तुळशीजवळ जर बाहेर असेल तर तो रात्रभर प्रज्वलित राहील याची काही खात्री नाही, पण 1 तास तरी हा दिवा जो आहे तो पेटताच राहिला पाहिजे. याची तुम्हाला काळजी घ्यायची की 1 तास तरी दिवा पेटताच राहिला पाहिजे. दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल, स्वच्छ स्नान वगैरे कराल, अंघोळ वगैरे झाली की त्यानंतर काय करायचं आहे, हा जो दिवा आहे ज्या प्लेटमध्ये तुम्ही ठेवला होता तर तो जो दिवा आहे तो बाजूला काढायचा आहे आणि त्या प्लेटमध्ये असलेलं जे काही धान्य आहे हे धान्य तुम्हाला पतीच्या 2ही ओंजळीमध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, पतीला सांगायचं की 2 हातांची अशी ओंजळ करा आणि या ओंजळीमध्ये तुम्हाला ते धान्य पतीच्या द्यायचं आहे आणि ही जी ओंजळ आहे ही ओंजळ भरून पतीला घराच्या बाहेर जायला सांगायचं आहे आणि जिथे पक्षी असतील, पशु असतील, कोंबड्या असतील, चिमणे असतील, कावळे असतील, जे काही पशु पक्षी असतील तर त्यांच्या समोर टाकायला सांगायचं आहे किंवा अशा ठिकाणी टाका की जिथे पक्षी येऊन ते खाऊन जातील. ठीक आहे, फक्त पतीच्या ओंजळीने हे जे धान्य आहे हे तिथे पडलं पाहिजे. त्यानंतर पतीला घरात यायला सांगा. पती घरात आल्यानंतर जे तुम्ही त्या दिव्यामध्ये काळी मिरी आणि कापूर घातलं होतं, 2 कापूर आणि 5 काळी मिरी घातलं होतं, तर तुम्हाला ते देखील त्या दिव्यातून काढून घ्यायचं आहे, मातीच्या पंतीत ठेवायचं आहे आणि ते कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे, पेटवायचं आहे. म्हणजे ते कापूर आणि ते काळी मिरी हे 2ही गोष्टी पेटायला लागतील. याचा जो धूर आहे किंवा याचा जो वास आहे तो फक्त पतीलाच द्यायचा आहे, पतीलाच घ्यायला सांगायचं आहे. तुम्ही किंवा घरातल्या कुणी नाही घेतलं तरीही चालेल, फक्त पतीपुरतीच असलं पाहिजे, कारण हा जो उपाय आहे तो उपाय तुम्ही खास पतीसाठी केलेला आहे. या उपायाने काय होईल ते तुम्हाला अगोदर सांगते. जेव्हा त्याच्या ओंजळीने तुम्ही अगदी म्हणजे आजच्या दिवशी तुम्ही जे अभिमंत्रित केलेले हे जे धान्य आहे हे त्यांच्या ओंजळीने, तुमच्या पतीच्या ओंजळीने जेव्हा ते पक्ष्यांना खाऊ घालतील, जेव्हा ते पक्ष्यांसाठी सोडतील, तेव्हा लक्षात घ्या त्यांची जी कुठली इच्छा असेल, त्यांची जी कुठली अडलेली मनोकामना असेल ती भगवंतापर्यंत पोहोचली जाईल, ती दैवी शक्तीपर्यंत पोहोचली जाईल आणि त्यांची जी काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यास अगदी काहीच वेळ लागणार नाही. जेव्हा ते कापूर आणि काळी मिरी ते जाळून त्याचा धूर तुम्ही तुमच्या पतीला द्याल तेव्हा तुमच्या पतीमध्ये असलेली कुठली अवलक्ष्मी असेल, कुठली बाधा असेल, कुठली वाईट शक्ती असेल त्या शक्तीचा त्या क्षणात नाश होईल. म्हणजे बाहेरील बाधा असेल, तांत्रिक बाधा असेल त्या गोष्टी संपून जातील, नजरबाधाही संपून जातील. म्हणजे काय तर तुमच्या पतीच्या प्रगतीमध्ये येणारे जे अडथळे आहेत ते अडथळेच संपून जातील, पतीच्या आयुष्यामध्ये असणारे जे विघ्न आहेत ती विघ्नच संपून जातील आणि तिथून तुमच्या पतीची प्रगती व्हायला सुरुवात होईल. बघा, हा जो उपाय आहे हा फक्त पाडव्याच्याच दिवशी करता येतो, त्या व्यतिरिक्त हा उपाय कधीच करता येत नाही. वर्षातून एकदाच केला जाणारा हा उपाय आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या पतीसाठी आज असा हा इच्छापूर्तीचा दिवा नक्कीच लावा आणि पतीच्या कल्याणासाठी, पतीच्या आयुष्यामध्ये त्याची प्रगती होण्यासाठी, यश मिळण्यासाठी ही इतकी छोटीशी सेवा नक्कीच करा. जो दिवा तुम्ही घेतला होता कणकेचा तो ताई काय करायचा तर तो एखाद्या झाडाखाली टाकून दिला, एखाद्या झाडाखाली ठेवून दिला, एखाद्या चौकाच्या इथे ठेवून दिला तरीही चालेल किंवा जिथे मुंग्या वगैरे असतील तर त्या मुंग्यांच्या समोर ठेवला तरीही चालेल. अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.